शांत बस करून कुठे जाणार होते काय एवढं लांब काय तरी बाबा खरं
आहे का शांत? ऐकते का शांत? जरा ऐका की ग. हे बघा ऐका सरांनी. बस 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 बस. आता आपण हा काळूबाईचा एवढा मोठा कार्यक्रम करतो, अंबाबाई महापर्णीचा कार्यक्रम करतोय. आता काही काही ठिकाणी आपली इकडे पद्धत आहे की बोकडं कापतात ना. आता यल्लमाचं करायचं म्हणले की यल्लमाला गोडाचं निवड लागतो, लोक मातंगीच्या नावाने बकरं कापतात आणि खातात कोण? माणसं खातो. मग देवाला सुद्धा बकरं कापतं लागतं का? नाही का लागत, कारण आपण काय करतो ते खातो. आता काय त्यांचं म्हणणं असं की आपलं देवी काळूबाई आहे, काळूबाईला सगळं म्हणतं बकरं कोंबडं करायचं असतं. ठीक आहे, तर आपण जो कार्यक्रम करतो तो गोड्यावरती, माझ्या गुरु परंपरेनुसार आम्ही गोड्यावरती कार्यक्रम करतो. जो ज्याला खायचं तो आणून खाईल घरात, बरोबर. पण करताना कार्यक्रम हा गोड्यावरतीच करायचा. आता सगळे म्हणतात की बकरं आपल्याला काहीतरी बकरं कापायला पाहिजे होतं, बरोबर. सगळे आपण का नाही म्हटलं की नाही, आपण जो गोडाचा कार्यक्रम करतो तो गोड्यावरती. आणि अशी पण लोक आहेत की बाबा आता माझ्याकडे काय काही गेणमय येतात आणि म्हणतात की बाबा आम्हाला कार्यक्रम करायचे. कार्यक्रम जरी करायचं म्हटलं ना, मग म्हणतात की दादा सगळं ऐकून घेतात. परत म्हणलं ना आपण नाही बकरायचं नाही करायचं, गोडावरती करायचं. पण नाही, आम्हाला रक्ताचा टिया द्यावाच लागतो. काय म्हणतात? रक्ताचा टिया द्यावाच लागतो. देवाला बकरं कोंबडं लागत नाही. मग त्या बाईने मला असा प्रश्न केला की मग 8व्या माळ्याला अष्टमीच्या दिवशी किंवा आपण 1 माळ्यानंतर आपण नवरात्रीमध्ये तुळजापूरमध्ये होमात बकरं पडतं म्हणा. मग ते कसं बकरं कापतात म्हणा, तो दैत्याचा बळी असतो आणि जो बकरा असतो तो दैत्याला कापला जातो, तो आपण खात नाही. तिथं बघा बकरं जरी होमात पडलं जळत्या, तर अख्खं धडा सगळं ते बकरं कसं जातं? होमात जळतं. वर्षातून एकदा ते बकरी दिलं जातं, म्हणजे हे दिलं जातं. पण ते खातात का कोण? नाही. मग समजा आपण जर रक्ताचं टिया लावून 4 बोकडं कापली, मग ते खाणार कोण? आपण. आता काय होतं, सगळं रखरख होतं घरात. कार्यक्रम आपण एवढा आनंदात आणून करायचा, तर मला नाही भेटलं, तुला नाही भेटलं. काय काय लोक एवढे राडा करतात त्याच्यामध्ये येऊन. एवढा आपण आनंदाने कार्यक्रम करायचा कशासाठी? बघा, एकावा कापतोय, एकावा आहे 12 बकरीचं ब मानलं जातं. ठीक आहे, हे देवासमोर आपण काय करायचं? हे कापायचं, म्हणजे बकरं कापल्यासारखं होतं. आणि कुणी कुठलाही गुरु करा, कुठलाही कार्यक्रम करा, पण करताना काय करायचं? गोडावरतीच करायचं. देव हा पुरणपोळीचा बुक केलाय, काय देव हा नैवेद्यचं बुक केलंय आणि भक्तीचं बुक केलंय. बाकी बकरं कोंबडं देवाला काय चालत? कापू मग? तो कापू का? नक्की हो. दिवा बोल दिवा दे. कापू का ताई? घमंड आणलं का चाकू? बघा बकरीला निभार आणलेलं आहे. बकरीला निभार. कापलं बाबा, निभार आणलंय. दोन आहे हो कापले ना. अच्छा, हे बकरं हे कापल्यासाठी आपण काय कापलं? बकरं. कवा कापलं की आपल्याला कापल्यासारखं बकरं कापल्यासारखं देवाला देण्यात भेटतं. ठीक आहे. आता कोण म्हणतील राव तुम्ही बकरं नाही कापलं, कार्यक्रम चांगला नसेल झाला, पार पडलं नाही किंवा काय, देवाला देव तुमच्यावरती कोपेल. काय कोपायचं? तो माझ्यावरती कोपेल, तुमच्यावरती कोपणार. बस देवाची आई काळूबाईची तीच बोल. मांढरच्या काळूबाईचं, मांढरच्या काळीचं, कांद्याच्या काळीचं, बोल दुर्गा माता की राजा सरीचा उदय अय्यल्लारी माणी गुदा बोल करड कोल्हापूर मामर लक्ष्मी आईचं, बोल गाडी वाहनाचं. चला सरांनी पाय पडून घ्या, नाही दक्षिण ठेवायचं पहिले काय. चला मिरवणूक आहे या वरती वरती जाणार मिरवणूक.
पूजा वहिनी या किती आता हो रेणुका ताई आणि सगळ्याला बघायला मिळू दे, सगळेजण खाली बसा, सगळ्यांना बघायला मिळू दे. ह्यो बघण्यासारखा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी खाली बसा. खाली बसा. अंबाबाईचं म्हणजे बंद
माहिती आहे केस काढतात. तुमच्या भागामध्ये काय म्हणतात? आमच्या भागामध्ये कटिंग म्हणतात. अरे शहाणे काय कुठल्या शाळेत जावळ म्हणतात. जावळ जावळ आणि ब्राह्मण समाजामध्ये मुंज म्हणतात. मुंज म्हणतात. हे भाव असं आधी पैसे तिथं गोंधळ घालावा लागतो. तसेच म्हणले आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराज भवानी माता प्रसन्न झालेली आहे. भवानी तर शिवरायांना दिली. तरी पण अंबाचा उदय केला आणि असा गोंधळ अंबाबाईचा घातला आहे का नाही? तेव्हा म्हणले आपल्या महाराष्ट्राची स्वामी तसे आधी बोलवायचं कोणाला? गजानन गणपती आहे का नाही? आधी नाव आहे गाण्याला, मग त्या आदिवासी शक्तीला म्हणून पहिला घराघराची ना म्हणा, मग मिळतील सर्वजण. तेव्हा हे गणराया कसे येतात?
मांडरच्या काळीचं तुम्ही आणलं उजवा पाय टाकायचा आणि तिथं जायचं उभा त्याच्यावरती उभा थांब 2 मिनिटं बस उभा बर आता 2 मिनिटं फक्त शांत राहा फक्त 2 मिनिटं काय शांत बसा 2 मिनिटं सर्वांना नमस्कार ओम गायेश्वरी मी गुरुवर्य प्रशांत भाऊ गायकवाड राहणार खराडी पुणे आज कोल्हापूर येथे नंदिनी कुमारी नंदिनी भोसले या त्यांची गेन्मा आहे त्यामुळे आपण इथे आलेलो आहोत 5 पावली झालेली आहे सवासण्या परड्या भरून घेतलेल्या आहेत सवासण्या जेवण झालेल्या आहेत आणि आपण 108 किलोचं होम सुद्धा पेटवले आता त्यांचे अंग होणार आहे आपण अंग म्हणजे काय तिला वारं येतं वारं म्हणजे काय की तिला जो संचार आहे अंबाबाई काऊबाई येडाई आणि धावची पेढी असे 4 वारे आहेत ताईला ताईचा संचार आपला मोका ऑलरेडी झालेला आहे पण जे वारं आहे ते शुद्धीकरण करून आपण राशीला उतरायचं आता रास मांडायची साथ देण्याची म्हणजे आईची आपली सत्व परीक्षा आता मी मागाशी आलो मांडरची काऊबाई घेऊन आलो छान स्वागत झालं आतमध्ये गेलो बाण लाटायला बसलो एक सवसनी यायला तयार नाही तिथं का माहिती का मला नंतर कळाले की मांडरची काऊबाईला भीत सगळे लोक तसं काय नाही तुम्हाला सांगतो ही सत्वाची आई काऊबाई मांडली तर काही फक्त मांडली तर काही बस बाकी काय नाही तर पुढचं सांगितलं अजून भ्याल तुम्ही लोक तसं प्रश्न नाही भ्यायचा प्रश्न नाही काऊबाई ही अतिशय खूप म्हणजे एक सत्वाची भक्ती करणे जी तिला मनापासून तुम्ही जर मानलं ना ती अंतकरणातून तुम्ही माना ती अंतकरणातून तुम्हाला धावून येते काऊबाई ही खरं म्हणजे महाकालीचा अवतार काय महाकालीचा अवतार आपल्या मांढरगडावरती उंच अशा 2.5 फुटाच्या गाभाऱ्यात आईसाहेबांचं वास्तव्य आहे ठीक आहे लाखेश्वराला मारून आईसाहेबांनी तो वास्तव्य केलं होतं तिला मांडरची काऊबाई म्हणतात लोकांचा विश्वास तो आपण तिथे गेली की आपण काय प्रसाद आणायचा किंवा काय करायचं नाही तिला पाया पडायचं नाही तसं काय नाही ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं काय तसं काय नसतं आई काऊबाई कोणाच्या पण घरी येत नाही ती काय मोठी आहे का कोणाच्या घरी जायला सांगा बरं भक्ती केली पाहिजे ना तिची सुद्धा नंदिनी मनापासून पोचली नंदिनीच्या आईनी मनापासून पोचली त्या आईला त्यावेळेस ती त्यांच्यापर्यंत आली आणि हा कार्यक्रम कसा थाटमाट झाला त्यांच्या परिवारालाच विचार कसा झाला तो छान झाला ना खरी मेहनत त्यांच्या आईची वडिलांची आणि प्रॉपर सगळ्या इथल्या सगळ्या लोकांची कारण सगळ्यांनी सहकार्य केलं आल्यापासून का सांगतो थोडस होती चिडची सर्वांचीच पण समजून घ्यायचं ठीक आहे आता ताईंचं आपण काय करणार आहोत तिला जी वारेवाले आहेत वारेवाले कोण कोण इथं वारेवाले सांगतो तुम्हाला पाठीमागं आडवी येऊ नका आता काय करायचं आपण पहिले आंघोळ घालूया आंघोळ घातल्यानंतर कार्यक्रम आहे फक्त अजून सहकार्य करा आणि शांत बसा बाकी काही नाही हा काय थांब सांगतो आता 5 वारेवाले जे आहेत ना माझे औक्षण झाल्यानंतर तुम्ही काय 5 वारेवाल्यांनी येऊन त्याला औक्षण करायचं चंदनाचं लेप लावायचं नंतर आपण आंघोळ घालायचं ठीक आहे आंघोळीचं गाणं घ्यायला सांगते आंघोळीचं गाणं घ्यायला आंघोळीचं घ्यायचं थांबा 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 घ्या म्हणा आंघोळीचं गाणं जोडते ती अलीकडे माहिती
कशावर आता कोमटे कसं आहे का गरम आहे मग तिला अंग कसं घालून त्याला भांड आणा की काय तर पैसे किती ते मागचे ते बादलीत आहे बाटे ह्याच्यात पातेल्यात बघू मांडरच्या डोंगरवालीचं चांगले आई राजा उदे तांदूळ घे तांदूळ घे तांदूळ त्याचं तांदूळ गरम किती पाहिजे चिकन नाही तो शूटिंग चंदनपूर डायरेक्ट बाहेर हो साईडला हो लगेच साईडला हो आता सगळे आत येऊ नका मग सांगायला ऐकायचे झाल्याशिवाय येऊ नका लोकांना माहिती नुसतं आता उठलं लाव आपण हाताला लाव आता बस बस हे बस हाताला लाव हा बस उठ ये बाहेर चला ये बाहेर सगळ्यांनी जागायचं झोपायचं नाही कुणी प्लीज हे ये ना येनू 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 म्हणताला येनू म्हणताला येनू बस आता बस आमची मावशी शूटिंग केलं दादा काय करू दादा हो गुरु हे काय करू आता स्वतः लावून घ्यायचं
गुरु बाबा एका साईडला या मुलीला लावलं पाहिजे तिकडे या थांबा बापाने सर का हे बस आता सगळेजण त्याचं पप्पाने सही दिली नाही असं दादा मला नाकायला होता थंडा थंडा बोल भवानी माता की जय बोल डोंगरच्या काळीचं खाली बघ नको बघू सांग वर हात जोड दोन गेली तिची पाठीमागा पाठीमागा बोलमांडरच्या काळीचं चांगले आईला जाऊ दे येडूसरी जाऊ दे बोलता सुरूच्या धावजी पाटलाचं चांगले बोलता ऐकला मसोबाचं चांगले बोलता बावनचेडच्या मालकिनीचं चांगले आता अजिबात कोणी हात लावू नका तिला स्पर्श करायचा बाहेर थोडं पाणी अगं पाणी सगळं इकडे येते हे बघा आज सोमवार असल्यामुळे काय केलं आपण नारळ देवाला वाढवत नाही त्यामुळे नारळाचं पाणी आणलेलं आपण नारळाचं पाणी टाकणार हा त्याचं 5 नारळ आपण नियमाने फोड द्यायचं त्याच्यावर थांबा कोणी घातलं होता हात जोड बोल मांडरच्या काळीचं चांगले बोल डोंगरच्या काळीचं चांगले बोलता सुरूच्या धावजी पाटलाचं चांगले पाणी पी जरा आकर आईरा जाऊ दे सदानंदी जाऊ दे बोल तुझा भवानी माते की बोल डोंगरच्या काळीचं चांगले बोल रम्या चेडूसरी जाऊ दे अय्यल्ला हरी मानी उद बोल कोण कोल्हापूर महालक्ष्मीचं चांगले आता गेला जायला साईड द्या कोणी शिव नका बघा आता जायला साईड द्या कपडे पटुली छकुली तिला कुणी बरं नको काय सांग कोणालाही शिवू नको डायरेक्ट जात मध्ये दादा झालं जेव्हा तुला बोलवलं